आम्ही दुसऱ्या दिवशी पण गावाला मुक्कामी असल्यामुळे मुलींची एकदम मजा होती. शर्वी तर एकदम मस्ती, म्हणजे तिला एकदम छान करमलं होतं. ही होती दुसरी सकाळ आणि सकाळ सकाळ सगळी झाडलोट वगैरे सुरू आहे. इकडे आम्ही नाश्त्याची भांडी वगैरे घासून घेतली सगळी. आईंच्या माहेरी जायचं होतं म्हणून तयारी चालली होती. हा जो डोंगर दिसतो इकडे वर पवनचक्क्या आहेत आणि एकदम बारीक मंदिर आहे. आता इथे दिसणार नाही, मला झूम करून पण व्यवस्थित दाखवता नाही आलं ते. तर मानाई मुळस नाही म्हणून मंदिर आहे ते. बाळ झाल्या कुणालाही गावामध्ये बाळ होऊ देत, हा डोंगर चढून त्या बाळाला त्या देवीच्या पायावर घालण्यासाठी नेतात. तर असा पराक्रम करून 2दा झालेला आहे आमचा. सो आता आईंच्या माहेरी आम्ही निघालो आहे, जो तिथून माझ्या सासरच्या घरापासून अगदी 15-20 मिनटाच्या अंतरावरती आहे. पण मधला रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला थोडं लांबून जावं लागलं. तर पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण किती छान झालं आहे बघा. आपल्या इथलं वातावरण असं दूषित असतं, तर तशी गढूळ हवा नसते गावाला. एकदम मोकळं आणि एकदम फ्रेश वाटतं. तर घराच्या शेजारीच हनुमानाचं मंदिर होतं, मग तिथे पाया पडायला गेलो आम्ही सगळे आईंच्या माहेरी. आणि सगळे होते, सासू सासरे, भाचा होता, ही सावली. आणि त्यानंतर अजून एक मंदिर होतं देवीचं, तिकडं निघालो. इथे तुम्हाला गावाचं नाव दिसेल, डिगेवाडी म्हणून. ही बघा लाडाला आली होती, हिला चालायचं नव्हतं, बळचंच अंगावर घ्या म्हणून मागं लागली होती. नंतर देवीच्या मंदिरात गेलो, पाया वगैरे पडलो आणि असं सुंदर वातावरण झालं होतं. आईंच्या शाळेच्या इथून गेलो आम्ही. तर आई 5वीपर्यंत शिकलेल्या आहेत. तर आई सांगत होते, ही माझी शाळा आहे, इथे मी शिकले असं. तर त्यांना फार कौतुक वाटत होतं सांगताना. नंतर आईंच्या इकडं गेलो, थोडंसं खाल्लं आम्ही आणि शेजारीच एक बहिरीचं ठाणं होतं देवाचं, तर तिथे पण जाऊन पाया पडून आलो आणि नाश्ता वगैरे उरकून आम्ही पुन्हा गावच्या घरी आलो की इथे माझ्या 2 मुली आणि नंदेची 2 मुलं. हा अलीकडचा दिसतोय तो मोठ्या नंदेचा आहे आणि पलीकडचा बारक्या नंदेचा आहे. यांची असा दंगामस्ती सुरू होती आणि पाऊस खूप बाहेर असल्यामुळे बाहेर जायचा चान्सच नव्हता, म्हणून घरातच काहीतरी करमणूक करत होती ते लोक. अजिबात रेंजच नव्हती, नेटवर्क कसलंच नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यांच्या हातातले फोन गायब झाले होते. फक्त मजा मस्ती दंगा एवढंच सुरू होतं. आणि तिथे दुकान जरा जवळ असल्यामुळे सारखं जे येईल त्याच्याकडून ह्या पैसे घेत होत्या आणि चिप्स आण, कुरकुरे आण, चॉकलेट आण, असं काहीतरी चालू होतं ह्यांचं. त्यानंतर इथे 2 कोंबडे बांधलेले आहेत ना, ते खरं द्यायचे होते पण देता आले नाही कार्यक्रमाच्या ह्याच्यात. आणि शर्वी सारखी त्या कोंबड्यांना धरून खेळत होती, तिला फार कौतुक वाटत होतं त्यांचं. शहरातल्या मुलांना असंच त्या कोंबड्यांचं कौतुक असतं. तर तुमची मुलं पण अशीच करतात का गावाला, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही पटापट आवरलं, जेवणं वगैरे झाली आणि लवकर झोपून घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी पुण्याला निघायचं होतं.